नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर बघा, मी आज नाश्त्यासाठी बनवलेली छान अशी ही मॅक्रोनी, खूपच टेस्टी आणि छान झालेली। तर बघूया आता ही मी कशी बनवली याची रेसिपी। खूपच टेस्टी बनली होती। तर तुम्हाला आता मी दाखवते ही कशी मी बनवलेली। तर मी त्यासाठी इथे घेतले होते 2 टोमॅटो। खूप इझी पद्धत आहे आणि खूप लवकर बनते। आणि इथे बघा, मी बाजूला पातेल्यामध्ये मॅक्रोनी आहे ना उकडायला टाकलेली। थोडीशी मी ही 50% तरी उकडून घेणार आहे। आता बघा, 2 टोमॅटो टाकलेत, 3 कांदे टाकलेत आणि अद्रक आणि लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या। आता मी याची बारीक पेस्ट नाही करायची आहे, थोडंसं असं आपल्याला मिक्सर बंद चालू करत बनवून घ्यायची याचं पेस्ट। आता बघा, 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये मी बटर पण टाकणार आहे। तर बटर आणि तेल गरम झाले चांगलं, तर आता हे मी ही पेस्ट करून घेतलेली ही मी यामध्ये टाकणार आहे। बघा, यामध्ये मी खूप बारीक केलेली नाही आहे, त्यामध्ये कांद्याचे वगैरे असे तुकडे थोडे थोडे दिसत आहेत। आता हे खूप छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, तेल सुटेपर्यंत। कच्च्या याच्यामध्ये टाकायचं नाही, कच्चं जर असेल ना थोडंसं तर मग ती टेस्ट चांगली लागत नाही। तर आता बघा, मी यामध्ये टाकून घेते 1च चमचा सॉस टाकणार आहे, टोमॅटो सॉस, कारण टोमॅटो पण टाकलेत ना, आणि 1 चमचा सोया सॉस। आणि मी आता टाकलं याच्यामध्ये 1 चमचा चिली सॉस, अजून थोडासा टाकणार आहे कारण थोडंसं तिखट पाहिजे म्हणून। आता हे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मी मॅक्रोनी पाण्यातून काढून ठेवली आहे बाहेर, थोडीशी शिजवली आहे, जास्त नाही, कारण आता ह्या मसाल्यामध्ये पण ती शिजवायची आहे। थोडंसं अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही पण टाकू शकता मिरची पावडर। जास्त तिखट नाही होत कारण सॉसने वगैरे एवढी तिखट नाही होत। मीठ अंदाजे टाकायचं, थोडंसं कमीच टाकायचं, कारण सोया सॉसमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, तर मग थोडंसं मीठ कमीच टाकायचं। उकडताना पण मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं होतं। आता बघा, यामध्ये चांगलं हे मिक्स करून घेणार आहे। खूप छान आणि इझी रेसिपी आहे, पटकन होणारी। सकाळी मुलांना डब्यावरती पण तुम्ही देऊ शकता। फक्त हे मैद्याचे न घेता तुम्ही गव्हाची अशी ही मॅक्रोनी आणू शकता, मिळते आता डीमार्टमध्ये वगैरे मिळते। बघा, आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही शिजवून घेणार आहे। जास्त टाईम नाही लागत शिजवायला, कारण आधी पण तयारी करेपर्यंत शिजवून घेतली आहे ना 50%, तर आता थोडा वेळच ही शिजवून घ्यायची आहे। तर झाकण ठेवते आणि 5-10 मिनटं शिजवून घेते, 5-6 मिनटं। बघा, 5-6 मिनिट झाली आहे आपली ही मस्त अशी मॅक्रोनी तयार, झटपट आणि लवकर। खूपच टेस्टी बनली होती, तुम्ही पण नक्की बनवून बघा, एकदा ट्राय करा। कशी वाटली सांगा, तुम्हाला व्हिडिओ लाईक करा।